मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। मालेगावातील डोंगराळे बालिका अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळताच नागरिकांनी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केलेली आहे। संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला आमच्या हवाली करण्याची मागणी केली आहे आणि गर्दीमुळे कोर्टाचे दोन्ही गेट बंद करण्यात आलेले असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीची सुनावणी होण्याची शक्यता आहे। ग्रामस्थ जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। मालेगावातील डोंगराळे बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला कोर्टात आज हजर केलं जाणार होतं आणि अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी केली। संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी केलेली होती। बब्बू शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। बब्बू, खरं तर प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, सध्याची काय परिस्थिती आहे? अमित, 5 दिवसापूर्वी या बालिकेवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर एकच संतापाची लाट उसळलेली आहे। आज आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार होतं। याची माहिती मिळाल्यानंतर महिला आणि नागरिक संतप्त झाले, कोर्टाच्या आवारात घुसले आणि घोषणाबाजी करायला लागले का आरोपीला आता आमच्या हवाली करा, नाही तर ज्याप्रमाणे पालघर घटनेत आरोपीला एन्काउंटर केलं होतं तसं याचा एन्काउंटर करा अशी एक मुख्य मागणी महिला करताय, नागरिक करताय। आणि कोर्टात एवढी गर्दी झालेली आहे तर कोर्टाचे दोन्ही गेट बंद करण्यावे लागलेले आहे। तणावपूर्ण परिस्थिती पाहता आरोपीला कोर्टात आणणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरूनच सुनावणी होणार असल्याचे आपल्याला सांगण्यात आलेले आहे। अमित, निश्चित बब्बू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपीला कोर्टात हजर करण्यात येतं हे समजताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। कोर्टाबाहेर सगळे नागरिक जे आहेत ते चांगलेच संतप्त झाल्याचं बघायला मिळालं। या आरोपीला आमच्या हवाले करा, आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या आक्रमक ग्रामस्थांनी केलेली आहे। मालेगावातील डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार अशी माहिती कळताच लगेचच हे नागरिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले। मालेगाव इकडे एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ही संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। राज्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात तात्काळ शक्ती कायदा लागू करावा ही विनंती अशा पद्धतीचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। त्यावरती प्रतिक्रिया येताना सुद्धा दिसत आहेत। रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। या चिमुकलीवरती अत्याचार झाला, तिची हत्या झाली, ही घटना संतापजनक असल्याचा उल्लेख केला आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवावं आणि या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। राज्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात तात्काळ शक्ती कायदा लागू करा अशी विनंती सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी केली आहे।